नमस्कार. तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की गेले अनेक वर्ष मी बालनाट्य करते आहे आणि या बालनाट्य करण्याच्या प्रवासामध्ये अनेक घडामोडी होत असतात, उलथापालथ होत असते. पडद्याआड, पडद्या पलीकडे, पडद्या मागे, पडद्यासमोर अनेक गोष्टी, घटना या घडत असतात आणि त्या मोठ्या रंजकही असतात, मोठं करणाऱ्या पण असतात आणि काही शिकवून जाणाऱ्या पण असतात. या प्रवासाला आता मला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. ऑगस्टमध्ये एक टप माझा पूर्ण होतोय. या प्रवासामध्ये अनेकदा असं वाटून गेलं की जे जे मी अनुभवते आहे, एक शिक्षिका म्हणून, एक दिग्दर्शिका म्हणून, लेखिका म्हणून, सहकलाकार म्हणून, तर या सगळ्या गोष्टी मी कुठेतरी डॉक्युमेंट करून ठेवायला हव्यात. आपण भारतीय या गोष्टींमध्ये बरेच मागे आहोत असं मला वाटतं आणि बरेच लोक जे आहेत ते पाश्चात्य लोक डॉक्युमेंट करून ठेवतात, म्हणजे रेफरन्ससाठी वापरतात, मग उदाहरणासाठी वापरतात. तर मलाही ते आता करायला पाहिजे असं मला वाटलं. एक आमच्याबरोबर एक अशीच एक घटना घडली आत्ता मेमध्ये. आम्ही प्रयोग घेऊन गेलो होतो मुलांचे. सियावर रामचंद्र की जयचा गोव्याला चौथा प्रयोग होता फोंड्याला. आणि त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे की लहान मुलांना 100 जणांचा ताफा कुठल्या दुसऱ्या गावात घेऊन जाणे, तिथे उत्तम प्रयोग करणे आणि परत येणे, याला एक जिकरीचं काम आहे आणि कठीण आहे, सोपं नाही ते. तर आम्ही मुलांना घेऊन गेलो असताना माझा एक विद्यार्थी आहे सर्वज्ञ म्हणून. तर तो हनुमानाचं काम करतो. असे अनेक विद्यार्थी आहेत जे उत्तम काम करतात आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा लोभस व्यक्तिमत्व म्हणा किंवा लाडकं व्यक्तिमत्व, असे काही ठराविक मुलं आहेत. आणि त्याचबरोबर जी भूमिका तो करतो आहे ती हनुमानाची भूमिका करणारा हा सर्वज्ञ फोंड्याच्या प्रयोगाच्या दिवशी तो प्रयोग करू शकला नाही आणि त्यातून तयार झालेली संवेदनशीलता, त्यातून बघायला मिळालेली मुलांमध्ये समरसता, एकता आणि त्याचबरोबर मातृत्वाचा एक कुठेतरी त्यांच्यातला जो अंश आहे तो उफाळून बाहेर आलेला बघायला मिळाला. त्याचबरोबर मैत्रीचं अतिशय जीवाभावाचं असं नातं आम्हाला सगळ्यांनाच बघायला मिळालं. बघा, नाटक ही जीवन कौशल्य शिकवणारी कला आहे. यामध्ये वेगवेगळ्या कलांचा समावेश आहे. त्याचबरोबर ही एक सांघिक कला आहे. त्यामुळे सगळ्यांना घेऊन चालायचं, धरून चालायचं, एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांशी वागायचं, असं आम्ही कायमच करत आलेलो आहोत. आणि तेच मुलांमध्ये सुद्धा बघायला मिळतं. कुठेही राधिका क्रिएशन्समध्ये तरी निदान स्पर्धा आणि चुरस अशी तुम्हाला जाणवणार नाही. सगळे एकाच लेवलवर असतात आणि सगळ्यांनी एकमेकांना घेऊन चालणारे सगळे हे विद्यार्थी फारच गोड असतात. तर सर्वज्ञ बरोबर नेमकं काय झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे, पण बरेचदा सांगताना वेळ पुरत नाही, कारण अपलोड व्हायला सोशल मीडियावर वेळ कमी पडतो. म्हणूनच यूट्यूब चॅनल जे माझं आधीपासूनच आहे ते आता रिवाईव्ह करायचं ठरवलेलं आहे. आणि असे जे किस्से, नंतर घटना, नंतर गमती जमती या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. तर नेमकं सर्वज्ञला काय झालं आणि त्यामुळे मला व्हिडिओ करावासा वाटतोय, हे तुम्ही यूट्यूबवर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तो इतर जणांनाही दाखवा. त्यातून वेगवेगळे एपिसोड्स तयार होत आहेत, रंजक एपिसोड्स, आणि ते वास्तवाशी धरून आहेत, कुठलेही काल्पनिक नाही. तर या पुढची कहाणी यूट्यूबवर. धन्यवाद.
तर झालं असं की ठरलेल्या 4 प्रयोगांपैकी शेवटचा जो प्रयोग होता फोंड्याला, तर तो संध्याकाळी होता आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की समुद्रावर जायचं. म्हणजे गोव्याला गेलो आणि समुद्र जवळून बघितला नाही म्हणजे फाऊलच झाला ना तो. पण एवढ्या सगळ्या मुलांना घेऊन जायचं आणि सुखरूप परत आणायचं, त्याचबरोबर समुद्र मी म्हणत असतो त्याच्यासमोर कोणाचंही चालत नाही. त्याचबरोबर लहानपणी मला समुद्राचा फोबिया होता. मला खूप भीती वाटायची, आता नाही वाटत. तर एकूणच मी ना समुद्रापासून जरा लांबच राहत असते. पण मुलांना पाणी, समुद्र, लाटा आणि आवडतं सगळं, मस्ती मजा करायला तिथे. तर बीचवर जायचं ठरवलं. आम्ही पणजीला होतो आणि पणजीला आम्ही जिथे राहत होतो त्याला लागूनच बीच आहे. तर तिथे आदल्या दिवशी मी प्रॉपर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स दिले होते. आपल्याला जायचं आहे, समुद्रकाठी जायचं आहे, ठीक आहे मी नेईन तुम्हाला, आम्ही नेऊ तुम्हाला, पण गुडघ्याच्या वरती तुम्ही ओले नाही झाला पाहिजेत, अलाउडच नाही आहे. तर ते जर मान्य असेल आणि कुठेही जाताना जाण्या अगोदर 5 सेकंदासाठी सुद्धा लांब जायचं असेल तरी सांगून जायचं आहे आणि एकटं जायचं नाही, असं सगळं आमचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही व्हॉलेंटियर्स, ते पण ट्रेंड आहेत त्या सगळ्या गोष्टींना, आणि त्यांना आम्ही वाटून दिलं होतं की ही 5 मुलं तुझी, ही 5 मुलं तुझी, असं करून आम्ही गेलो समुद्रकाठी. आणि तिथे ठरल्याप्रमाणे 95 मुलांनी ही अट पाळली. 5% मुलांनी ती पाळली नाही, कारण आमच्यातलाच एक जो व्हॉलेंटिअरिंग करत होता तर तो थोडा समुद्राच्या आत शिरला आणि ते पाहून मग काय एकमेकांवर पाणी उडवणे, मग ते खांद्यापर्यंत पोचणे, मग डोक्यापर्यंत पोचणे, हा सगळा प्रकार सुरू झाला. असं पाणी उडवायला सुरुवात केली आणि हळूहळू बघता बघता सगळेच जण भिजले होते. सगळे म्हणजे तरी ते 5% मुलं. आणि मी तिथून ओरडून सांगते बरं का की पाण्यात नाही, पाण्यात जायचं नाही आहे. मग धावत पळत एक जण आलं आणि मला सांगितलं की डॅडी ते सगळे पाण्यात जात आहेत वगैरे वगैरे. म्हटलं तुम्ही जाऊ नका. आणि मी बसले होते लहान मुलांबरोबर, जे 5 ते 7 वयोगटातली मुलं आहेत त्यांच्याबरोबर. आणि अचानक तिथे काहीतरी होतं आहे असं मला दिसलं लांब मुलं असताना. आणि धावत धावत एक मुलगा आला आणि मला सांगितलं की सर्वज्ञच्या पायात काच घुसली. एकतर मला आधी मनातल्या मनात असं झालं की मी सांगितलं होतं की गुडघ्याच्या वरती तुम्ही ओले व्हायला नको आहे, तुम्ही दुरूनच समुद्र बघायचं आहे, कारण आपल्याला ते नाही जमणार आहे, काही झालं तर ते झेपणार नाही आपल्याला. तर मी शांत राहिले आणि मी म्हटलं की ठीक आहे, कुठे आहे सर्वज्ञ. तर मी त्याच्यापर्यंत पोचणे आणि तो माझ्यापर्यंत पोचेपर्यंत बरंच रक्त वाहत होतं, कारण त्याच्या पायाच्या तळपायाला तो संपूर्ण तळपाय 10 टाके पडतील एवढा फाटला होता. आम्ही त्याला रुमालानी बांधलं. मुलं केविलवाणी झाली, काहींना कळेना की सर्वज्ञाला काय होतं आहे, नेमकं केवढा मोठा चिरा बसलेला आहे. आम्ही सगळेच जण 5-10 सेकंद तरी थोडेसे पॅनिक झालो होतो, कारण कळत नव्हतं. तिथे सारखे ते रेस्क्यू व्हॅन्स फिरत असतात, तर त्या रेस्क्यू व्हॅनला 2 मुलांनी धावत जाऊन बोलवून आणलं. नंतर लहान मुलांना आम्ही सगळ्या मुलांना म्हणजे परत नेण्याची सोय केली आणि मी आणि विठ्ठल दुरे पाटील हे आणि सर्वज्ञ आम्ही असे त्या रेस्क्यू व्हॅनमध्ये जायला निघालो. तेव्हा एक मुलगा असा हे झाला होता, बेचैन झाला होता की माझ्या मित्राला काय होतं आहे आता, कारण त्यांनी रक्त ओसंडून वाहत असताना त्यांनी ते पाहिलं आणि त्याला असं घेरी आल्यासारखी झाली. म्हणजे झपाझप पाण्याचे शिंतोडे मारले आणि तो परत शुद्धीवर आला. मी म्हटलं डोळे बंद नाही करायचे. जवळच हॉस्पिटल होतं, हॉस्पिटलमध्ये नेलं. तोपर्यंत इकडे मुलांना कळेन असं झालं होतं. कुठेतरी एक गिल्ट होता की आपण ओले झालो, आपल्याला रॅडीनी सांगितलं होतं ओलं व्हायचं नाही, आणि दुसरीकडे सर्वज्ञाला काय झालं असेल असाही त्यांना प्रश्न पडला.
काही मुलं रडत होती, तर काही मुलांना शांत करण्यात येत होतं. हॉस्पिटलमध्ये सगळ्यात अतिशय उत्तम जो सर्जरी करणारे डॉक्टर होते, तर त्यांना आम्ही बोलवलं. कुठलीही गोष्ट आम्हाला किंचितशीही कुठेही तुम्हाला डाऊट असेल किंवा काय, तर तुम्ही बिलकुल असा विचार करू नका की लगेच पट्टी बांधायची आणि घरी जायचं. आम्ही आमच्याबरोबर डॉक्टर प्रिया घुमस्ते या डॉक्टर आहेत. नशिबाने आमच्या टीममध्येच आहेत आणि त्या स्वतः मुलांचा मेकअप करतात. या निमित्ताने शिकून घेतलं आहे त्यांनी. आणि रावणाची ती आई आहे, तर त्या तयार होत्या आमच्याबरोबर. येस, आय एम प्रिया, डॉक्टर प्रिया घुमस्ते. असं करून त्या ऑपरेशन थिएटरमध्ये पण होत्या आणि मुलाचं ऑपरेशन झालं. त्याच्या आईचा त्याच वेळेला 1 मिनिटा अगोदर फोन येऊन गेला होता व्हॉलेंटिअरला की सर्वज्ञ कसा आहे, त्याला म्हणा पाण्यापासून लांब राहा. आणि त्यानंतर त्याच्या आईचा फोनच लागेना, कारण त्या ज्या ठिकाणी ऑफिसमध्ये होत्या त्या ठिकाणी फोन देणं अलाउड नव्हतं. आम्ही फोन करून सांगायचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्या बाबांना फोन लावला. मग ऑपरेशन झालं, ही वॉज ऑल ओके. आणि सगळ्याला तो अगदी धिटाईनं सामोरे जात होता आणि फक्त आईशी बोलताना त्याला रडायला आलं. नॅचरली मुलगा 13 वर्षांचाच आहे आणि असं एवढं मोठं काही त्याला पहिल्यांदाच ॲनेस्थीशिया दिला आणि पहिल्यांदाच त्याच्याबरोबर हे असं काहीतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन होणार होतं. आता आमच्यावर म्हणजे खूपच मोठा प्रश्न पडला होता की हनुमानाचं काम कोण करेल. आम्ही मुळातच गोव्याला जाताना फारच कमी मुलं नेली होती. त्यातल्या त्यात म्हणजे 2-3 रोल्स तुला करावे लागतील असं, कारण एका बसमध्ये आम्हाला सगळ्यांना, बस आणि कारमध्ये मिळून आम्हाला मावायची होती ती. तर आम्हाला ऑप्शन सापडेना. तर मी विचारच करत होते की काय करायचं. तर मी सांगितलं की मी करीन, त्याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच दिसत नाही. माझी उंची छोटी आहे आणि वेळ मारून नेऊ शकते. तर कारण दुसरं कोणी ऑप्शनच नव्हतं त्यावेळेला. म्हणजे सगळेच जण इतके 2-3 रोल्स करत होते की शक्यच नव्हतं. सहज असं विचार करता करता मला माझीच मुलगी अंतरा डोळ्यासमोर आली आणि ती 18 वर्षांची आहे आणि उंच धिप्पाड आहे. तर तिनं करावं का, असाही माझ्या डोक्यात प्रश्न आला. पण मी एक दिग्दर्शिका असले तरी मी आधी आई आहे आणि एका तरुण अतिशय देखण्या मुलीला हनुमानाचा रोल द्यायचा आणि करायला लावायचा, हे मला स्वतःला पटत नव्हतं. म्हणजे एक आई म्हणून मी तिला असं हनुमानाच्या वेशामध्ये बघू शकत नव्हते. पण तरीसुद्धा कलाकाराला तयार राहावं लागतं. ॲक्टर प्रिपेअर्स आणि देन परफॉर्म्स. तर तिने तालमी घेतलेल्या होत्या आणि तिला सगळंच माहिती होतं. तर आम्ही बसलो सगळेजणं, एक चर्चा केली की काय करायचं आता. कारण डॉक्टरांनी सांगितलं की बेड रेस्ट आहे कंप्लीट आणि 5 दिवस तर तो हलूच शकत नाही. आणखी एक मोठं संकट म्हणजे की त्याला जायचं होतं स्वीडनला लगेचच हा प्रयोग संपवून. नशिबाने आम्हाला वाटत होतं की लगेचच जायचं आहे त्याला 2 दिवसांमध्ये, तर तसं नव्हतं. 5-6 दिवसांनी जायचं होतं, त्यामुळे तो जाऊ शकला. नाहीतर आणखीनच गडबड झाली असती. मुलीला मी सांगितलं, तिच्या डोळ्यात डोळे. मी म्हटलं की फोन करून सांगायचं की भेटून सांगायचं. तर सगळं ते सर्वज्ञ आला. त्याचे सगळे व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करतेच आहे. अंतराला मी विचारलं की अंतरा तू किंवा मी सांग. तर म्हणे काय हनुमान. मी म्हटलं हो. तू का मी. तर ती म्हणाली मी करीन. आणि झालं. सर्वज्ञांनी संपूर्ण तालीम घेतली. त्या बसलेल्या पाय लटकलेल्या अवस्थेत त्यांनी सगळ्या एंट्रीज तिला समजावून सांगितल्या. तिला जरी पूर्ण नाटक माहिती असलं तरी तालमीशिवाय उभं राहायचं नाही, हे आपलं ब्रीदवाक्य आहे. तर तिने तालीम केली. त्या मुलांनी सगळ्या गोष्टी तिला समजावून सांगितल्या. हे आम्ही बघत होतो आणि अतिशय सकारात्मकरित्या त्या मुलांनी मोठेपणा दाखवला आणि प्रयोग तिच्या हाती दिला. मुलांचं कसं असतं बघा की मुलगा आला, आम्ही त्याला कारमधनं आणलं आणि सगळ्या
आनंदात एकदम प्रचंड आनंद झालेला त्यांना आणि तो व्हिडिओत सुद्धा दिसतोय. आणि त्यानंतर त्याची खातिरदारी करण्यात आली, त्याला काय हवं नको ते विचारण्यात आलं. प्रयोग उत्तम झाला. हनुमान माझ्या मुलीचे डोळे घारे आहेत आणि घाऱ्या डोळ्याचा हनुमान हेही मला जरा म्हणजे पटेनासं होतं. मात्र दिल्लीला आम्ही NSGला प्रयोग केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो संस्कार भारतीच्या ऑफिसमध्ये. तर तिथे एक पेंटिंग होतं आणि त्यात करड्या रंगाचा हनुमान पेंट केलेला होता आणि त्याचे डोळे निळे होते आणि त्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. असं अतिशय विलोभनीय दृश्य होतं. आणि माझ्या मैत्रिणीला मी म्हटलं की अगं बघ कनका, डोळे निळे आहेत, पाहिलेत का तू? तर ती म्हणाली हो. मी म्हटलं आपल्याकडे तर कोणाचेच डोळे निळे नाहीत. म्हटलं हां, अरे अंतराचे आहेत, पण अंतरा कशी हनुमान होईल? कधी अंतरा होणं शक्यच नाही. मात्र ती गोव्याच्या प्रयोगाला फोंडाला हनुमान झाली होती. या सर्व शक्त्या आहेत, म्हणजे प्रभू श्रीराम म्हणा, हनुमान म्हणा, हे तुम्हाला कुठेतरी मी आहे याची पावती फाडून देत असतात. तर अंतरा आणि आम्ही सगळे कारनी जात होतो, पोचत होतो. तर तेव्हा तिला एकटीलाच एक अतिशय सुंदर चित्र उभं 6 फुटी त्या तिच्याकडे बघतानाचं हनुमानाचं चित्र दिसलं. आणि ते तिलाच दिसलं कारण आम्ही बऱ्यापैकी थकलेलो होतो, डोळे बंद करून मी तर बसलेले होते. ती म्हणाली की मला हनुमानाचं चित्र दिसलं. मी म्हटलं बघ, त्यांनी तुला आशीर्वाद दिला. प्रयोग अप्रतिम झाला आणि प्रयोग त्यांनी छान केला. म्हटल्यानंतर सगळे मुलं तिला जवळ बिलगायला लागले आणि म्हणाले की तू तर बास खूपच छान केलास काम. आणि सर्वज्ञ मात्र विंगमधनं बघत होता. तर मला कुठेतरी असं ते जाणवत होतं की नाही आपल्याला सर्वज्ञपाशी असायला हवं. मी व्हिडिओ काय काढते म्हणून मी सर्वज्ञपाशी गेले. तेव्हा मुलांनी सांगितलं की बॉस तर तुझे भाई तुझे टक्कर है, तुझे कॉम्पिटिशन आहे वगैरे. आणि तो बघत होता स्माईल करून. तर मी त्याला सांगितलं की नाही, तूच माझा हनुमान आहेस, आत्ता अडचण आहे म्हणून ती करते. असं करत प्रयोग संपला आणि आम्ही घरी जाण्यासाठी आईला विचारलं तिच्या की काय करायचं आहे. तर त्यांनी म्हटलं की त्यांनी संपूर्ण विश्वास आमच्यावर ठेवला होता आणि ती म्हणाली की तुम्ही जे कराल ते आमच्याकरता योग्य असेल. आम्हाला काळजी आहेच मुलाची, पण तुम्ही आम्हाला खात्री की तुम्ही त्याला सुखरूप आणि योग्य पद्धतीनेच आणाल. मग बस पुढे नेली. मी, सर्वज्ञ आणि बाकीचे आणखीन 4 जण, डॉक्टर प्रिया पण आमच्याबरोबरच होती. असे आम्ही कारमधनं गेलो. संपूर्ण वेळ सर्वज्ञाचा पाय माझ्या मांडीवर होता. रात्रभराचा प्रवास करून आम्ही पुण्यात सुखरूप पोचलो. आज सर्वज्ञ स्वीडनमध्ये आहे 1 महिन्यासाठी आणि तो परत आल्यानंतर हनुमानाचा रोल निश्चितच करेल. धन्यवाद. काहीतरी चांगलं आणि छान तयार करा. सर्वज्ञ जरा ऍक्टिंग कर. आई बरोबर आईला पाठवते हा व्हिडिओ. हे काय तुम्ही इकडे काय इकडे हे बघ दासिया प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटते. प्रिन्स ट्रीटमेंट प्रिन्सेस ट्रीटमेंट सर्वज्ञ राजे सर्वज्ञ राजे राजे सर्वज्ञ. दहा करून दार खाय. Let's give it me yours. Have one chance to make it blush.
मैंने और बताया कि बहुत गलती किया। बहुत हाँ यही बोल रहा किया नाही नाही तू माझा फेवरेट आहेस, तू माझा फेवरेट आहेस, लक्षात ठेव. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना मला अजून एक गोष्ट सांगायची आणि ती म्हणजे की आमची मुलं शहाणी मुलं होती आहेत, मात्र बीचवर जाणारी वेडी माणसं जी आहेत त्यांनी बिअर बॉटल्स तिकडे टाकल्या असल्यामुळे त्यातली एक बॉटल त्याची काच आमच्या सर्वज्ञाला रुतली आणि रक्तबंबाळ झाला आमचा सर्वज्ञ. तर असा विचित्र वेढेपणा मोठ्यांनी जर केला तर मग लहानांना काय दोष द्यायचा. त्यामुळे तुम्ही दारू पिताय, समुद्रावर जाताय, एकतर हेच चुकीचं आहे. दारू प्यायचीच आहे तर ती बाटली तुमच्या पिशवीत घालून घरी न्या आणि तिथे डस्टबिनमध्ये केरात टाका. अशी फोडून कुठल्या समुद्राच्या काठी टाकणं योग्य आहे का? तसं जर झालं नसतं तर कदाचित सर्वज्ञाला लागलंच नसतं. कुठल्या प्राण्यांनी त्याला चावलं असतं किंवा त्याच्या वेडेपणामुळे त्याला लागलं असतं तर निश्चितच आपण त्याला रागवलं असतं. पण जी मोठी माणसं अशी वेडेपणा करून काच समुद्रावर फेकतात त्यामुळे कोणाच्या तरी पायाला लागलंय, उद्या आणखीन काही होऊ शकतं. त्यामुळे मी विनंती करते की असे वेडे प्रकार समुद्रावर करू नये. धन्यवाद.